काव्याच्या शस्त्राने तुमच्या आयुष्यातील दुःख, त्रास, निराशा पळवून लावण्यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. विनोदाची शस्त्र परजून आपले सगळे कलाकार सज्ज झालेले, त्यांचं स्वागत करूयात. आणि आपले लाडके जजेसही स्थानापन्न झालेले, त्यांचेही स्वागत करूयात. कॉमेडीचे बादशाह मकरंद सर आणि हास्याची राणी रेणुकाजींच. मित्रांनो, आज शनिवार आणि आजच्या भागाच्या शेवटी ठरणार आहे परफॉर्मर ऑफ द वीक. त्याला आणि स्किटच्या लेखकाला मिळणार आहे कलर्स मराठीकडनं एक स्पेशल गिफ्ट. मित्रांनो, सगळे जरा सावरून बसा. हो, म्हणजे जरा सावधान व्हा. विशेषतः सगळ्या स्त्रियांनी जरा सावधान व्हा, कारण आता आपल्या समोर येणार आहे एक खतरनाक, कुख्यात खलनायक. आणि हा खलनायक आपल्या समोर घेऊन येत आहेत बुंगाट टीमचे व्हाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्ता. बरखुरदार, हिलने की कोशिश मत करना, नहीं तो ऐसी जगह गोली मारूंगा जहां बचपन में इंजेक्शन लिया करते थे. रेणुकाताई मकरंद सर, सॉरी बर का, कसं आहे आज मी विलन आहे. दरोडे, खून, मर्डर, रेप असं खूप काही मोठी कारकीर्द आहे माझी. म्हणजे 100 वर्षाच्या म्हातारापासून तर 10 वर्षाच्या किडपर्यंत किडनॅपिंग असं सगळं मी केलेले. काय झालं, मी जन्माला आलो आणि माझा बाप म्हणला, अरे बाप हे काय झालं. थोडेसे प्रयत्न केले असते त्याच्यापेक्षा बरं काहीतरी झालं असतं. पण माझी माय म्हणली नाही, हेच माझं लेकरू आहे, हेच माझं लेकरू आहे. आणि मग मी आईच्या कुशीत विलीन झालो आणि बापाच्या नजरेत विलन झालो. आणि मग मी व्हिलन झालो. व्हिलन शब्दाला आवडला, म्हटलं आता आपल्याला व्हिलनच व्हायचं. आणि मग मी मानाची व्हिलन झालो. मानाची व्हिलन, तुम्हाला शब्द प्रयोग चुकल्यासारखं वाटतंय का? वाक्यरचना तसं नाही, ते मालिका, नाटक, चित्रपटाचा व्हिलन, मानाची व्हिलन झालो. हा, मानाची व्हिलन. तुम्हाला वाटत असेल कॅबरे डान्सर आहे, विलन सोबत असती तशी माझी बायकोच येते ॲज युजल. रे मेरी बिंडो, बिंदू, माझी बिंदू. माय कायची बिंदू? मी आई बापाने एवढं भारी नाव ठेवलं माझं कुशवर्ता. तुमच्या नावाची बिंदी लावायला म्हणून बिंदू झाले का? नाही, माया नावाचं मरू द्या. आमच्या लिकीचं नाव काय ठेवलंय माहिती काय? नाही, गुलशन. असं कुठं नाव असतं का? एकदा तिला गोवर झाला तर सगळे पोट्टे चिडवत होते, हा बघा गुलशन गोवर, हा बघा गुलशन गोवर. असू दे, चिडवू दे, जो म्हणतो ना तोच असतो. आपण नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आपण नाही द्यायचं म्हणजे काय? त्यांचं असतं ना आपल्याकडे लक्ष. कसे बघतात लोक माझ्याकडे? माझ्या हृदयाला लक्ष लक्ष इंगळ्या शितात. हृदयाची जागा बदलली का थोडीशी? तुमच्या सारख्या उलट्या काळजाच्या माणसाशी लग्न केल्यावर दुसरं काय होणार आहे माझं? बंद कर अपनी बकवास, नहीं तो जिंदा दीवारों में चुनवा दूंगा. नंतर चुनवा, चुनादा आणि भिंत पोतरा गळायली छप्पर आपलं. रॉबर्ट, इसे लिक्विड ऑक्सीजन में डाल दो. लिक्विड इसे जीने नहीं देगा और ऑक्सीजन इसे मरने नहीं देगा. असं मग मीच एक काम करते, कमरेला धोंडा बांधते, लिकीला कडेवर घेते आणि उडी मारते विहिरीत. तुला मारायची तर मार उडी. माझ्या लेकीला कशाला? माझी लेक काय रस्त्यावर पडली का? अरे नवसाची माझी लेक, नवसाची. नवसाची आहे? हा, बरोबर 9 साला झाली होती ती. निव्वळ फालतू आहे माणूस. बरं का, माझं लेकरू असं झालं, नर्स येऊन तिला याला दाखवायला गेली, तर याने नर्सला चाकू दाखवला.
अरे ते पिक्चरची कंटिन्युटी होती चाकूची माझ्या खिशात. मी तर मेन व्हिलनच्या मागे असं चाकू घेऊन उभा असतो पिक्चरभर. तर ती कंटिन्युटी होती चाकूची खिशात आणि नर्सने मला पैसे मागितले चुकून चाकूच दाखवला मी. असं झालं ते चुकून. त्यानंतर अख्ख्या हॉस्पिटलभर कल्ला आणि मला लेकरू ओरडते बिंबीच्या देठापासून. लेकरू बेंबीच्या देठापासून. अरे हा तेव्हा नाळ होती ना तिला बरोबर. कसलं म्हणून सुख नाहीये माझ्या नशिबाला या माणसामुळे. रडायचं. हात लावत अशी तीन ना. 100 वेळा अतिप्रसंग केला बरं का पिक्चर मध्ये मी. पण बायकोशी बोलताना बायकोच्या जवळ येऊ देत नाही मला. अरे काय जिंदगी आहे का आपली. तुमच्यामुळे माझी जिंदगी खराब झालीये बरं का रेणुका ताई. लग्नाच्या पहिल्या रात्री मी अशी घुंगट घेऊन दुधाचा ग्लास घेऊन बसले. मला हळूच कणी येईल हा बाबा खिडकीतून आला ना थोबड दाबलं. बचा सकता है तुझे कोई, चीखने की कोशिश मत करना. आज तुम्हारी इज्जत कोई नहीं बचा सकता. मुर्द्या स्वागरात्रीला कोण येणार इज्जत वाचवायला. अगं ते माझ्या आयुष्याचा औषध काल होता काळ रात्र करून टाकली आहे ती. अगं ते सुहागरात तसं जिवंतपणा येण्यासाठी करत होतो मी ते. असं कशाचा जिवंतपणा. तुमच्या जिवंतपणाच्या नादात मेले असते ना कायमची. म्हणलं पहिला दिवस आहे नंतर सुधारेल माणूस. कसलं काय लेकीला आणायला शाळेत पाठवलं तर माणूस रोज वेगळा गेटअप करून जातोय. आपला बाप नेमका दिसतो कसा एवढं कायला 5 वर्ष लागली लेकीला. बया माझ्या लेकीने अभ्यास लक्षात ठेवायचा का बापाचा चेहरा त्यात बालपण संपलं तिचं. तिला लक्षात ठेवायची काय गरज होती. माझ्या होती ना ती लक्षात. पालक आहे मी तिचा पालक. पालक आहे म्हणे. गेटवरच्या वॉचमननी अशी बंदूक ताणली की अख्ख्या शाळेला कळायचं हिचा बाप न्यायला आलाय. बाप जातोय कधी घोड्यावरून कधी ओपन जीप मध्ये 4 ज्युनियर घेऊन आणि करतोय बाहेर आरडा ओरडा. स्कूल वाला सुन लो, मैंने चारों तरफ से तुमको घेर लिया है. अरे प्रिंसिपल की बेटी मेरे कब्जे में है. मेरी बेटी को छोड़ दो सही सलामत दफ्तर के साथ बाहर, नहीं तो इन बच्चों को मैं मार दूंगा. असं कोणी मुलीला शाळेत आणायला जातं का. अरे मी काय उगच नव्हतो करत. अरे काय आहे ते वॉचमनच मला म्हणायचे ते डायलॉग म्हणून दाखवा ना, डायलॉग म्हणून दाखवा ना, म्हणून करायचो मी. निवळ फालतू आहे माणूस. कधी म्हणलं लेकीला घेऊन फिरायला जा तर असले लेकीला फडफटत न्यायचे रस्त्याने. लोकांना वाटायचं की हा माणूस पळवून नेतोय लेकराला. पळवून. यू मीन किडनॅप. हा किडनॅप. तिचे मित्र तिला काय सांगतात माहितीये का. हा तुझा डॅडा नाहीये, हा किडनॅपर आहे. हा मोठं होऊन तुझी किडनी विकणार आहे. चॉकलेट खाऊन दात किडण्याच्या वयात किडनॅप व्हायचं टेन्शन घेतलं मायली की नाही. ए माझी कीड आहे ती. असं काही बोलू नको. असं काही वाटणार नाही. आणि मी तिला का पळवून नेईन ग. अगं तिला किडनी स्टोन झाला होता तर मी अख्खी 4 डॉक्टर किडनॅप करून आणले होते घरी. 4 डॉक्टर किडनॅप केले. त्यातला एक हाताचा, एक हार्टचा आणि एक तर मूळवात भगंदर स्पेशलिस्ट. असलं कुठं असतं का. अक्कल आहे का माणसाला. अख्ख्या जगाच्या पालकांना शाळेत बोलवतात कधी न मधी. तुम्हाला कधी बोलवलंय शाळेत. माझी लेख हुशार आहे, गुणाची आहे. तिने कधी असा प्रसंगच येऊ दिला नाही. प्रसंग नाही. त्या मास्तरनी ना वाटतं याला बोलवायचा प्रसंग आला तर आपल्यावर अति प्रसंग व्हायचा. बंद कर अपनी बकवास, नहीं तो ऐसी जगह लेके जाओ के मारूंगा. बचाने भी कोई नहीं आएगा. हा का. घरात गहू तांदूळ तेल काही बचलं नाहीये. ते आधी आनंद मग थोबाडवर करून बोला. जफर सुपारीची बायको आहे तू. माझ्यासोबत चल मार्केट मध्ये. मग नवऱ्याचं काय मार्केट येते. हा साधी भाजी घ्यायला जायची सोय नाही या माणसाबरोबर. ती भाजीवाली याला बघून पदर सावरती. इथं तिचे संस्कार दिसतात. डोंबल्याचे संस्कार. 5 किलो लाकडात अंतिम संस्कार होतील एवढी तर थिरडी येते. नको त्या ठिकाणी दहशत. तुला अभिमान वाटला पाहिजे. अगं लोकांच्या बायका बघ आपल्या नवऱ्याला कुत्रा घाबरत नाही म्हणून ओरडत असतात आणि तुझ्या नवऱ्याला अख्खं जग घाबरतं. अभिमान वाटला पाहिजे तुला. अभिमान वाटतो पण तो सांगायला आजूबाजूला माणूस पाहिजे का. याच्यामुळे एक मैत्रीण घरात येत नाही. सोसायटीतलं एक गॉसिप कळत नाही मला. मंगळागौरीला बायकांना हातापाया पडून आणलं घरात तर हा माणूस त्यांना म्हणतोय जब तक तुम्हारे पाव चलेंगे तब तक तुम्हारी सासें चलेंगी. फाट्यापर्यंत आपलं पाट्यापर्यंत बायका आट्याबाई पाट्या खेळत जीव काढताय स्वतःचा. तुम्हाला कळत नाही का तुमच्या अशा येडेपणामुळे आपलं किती नुकसान होतंय. मी म्हणलं कधी मध्ये फिरायला न्या तर हा माणूस मला घेऊन फिरायला बागेत घेऊन गेला. तर तिकडे रोमांस करताना हे करायची गरज आहे का. लोकांना वाटलं माझा विनय भंग होतोय. त्यांनी ठोकलं ना धरून याला. त्यांची गलत फॅमिली झाली. मला फॅमिली सगळं त्यांनी ओळखलंच नाही. कसं आहे मी खूप मशहूर खूप प्रसिद्ध विलन आहे ना. प्रसिद्ध विलन म्हणे काय हो. तुमच्या त्या
हिरोईनला तुमच्याशी लगट करायला लावल्याशिवाय तुमच्या डिरेक्टरच्या घशाखाली अन्न उतरत नाही. आणि कसं असतं ते खलनायकाची भूमिका जी असते ना त्याची खोली दर्शवण्यासाठी अभिनयाने दाखवा ना. अभिनयाची खुली दाखवायला हिरोईनला खुलीत कशाला नेलं पाहिजे? संपवलंय माझं आयुष्य. देवा, अशा माणसाबरोबर ठेवण्यापेक्षा मार मला. अजिबात आवाज नाही पाहिजे. नाही तर डोळे काढून ना अशा घशात घालीन. हा करा आरडाओरडा माझ्यावर. तिकडे हिरोचा मार खाऊन या आणि इकडे मला मारा. असंच वागवा आम्हाला. तुमच्यामुळे ना आयुष्य बरबाद झालंय आमचं. कुठं फिरायची सोय नाहीये. कसं करायचं आम्ही? हे बघ, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. हिरो असो नाही तर विलन असो, दोघही कलावंत असतात. कळलं का? आणि ती कलेची सेवा करत असतात. हे मुठभर लोक जे चिडवतात, जे टीका करतात ना, त्याच्याकडे आपण लक्ष नसतं द्यायचं. कळलं ना? ते गणपत पाटील आठवतात का? त्यांनी ना तमाशापटात नाचाची भूमिका आजरामर केली. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना किती त्रास सहन करावा लागला हे आपल्याला नाही माहिती, पण त्यांनी कलेची सेवा नाही सोडली, कलेशी प्रतारणा नाही केली. आणि आपल्याकडे कसं आहे, म्हणजे असं गाडी भरधाव चालवत निष्पाप जीवांना चिरडणारा जो आहे ना, तो खरा विलन असतो, पण तो लोकांसाठी हिरो असतो. आणि अख्खं आयुष्य समाजसेवेसाठी वेचलेले निळू भाऊ हे सगळ्यांसाठी विलनच असतात. पण मी तसं नाही करणार. मी विलन आहे आणि विलन म्हणूनच जगणार. आणि माझी पोरगी आहे ना, तिला पण मी वॅम्प करणार आहे. वॅम्प. हा, खलनायिका करणार आहे तिला. असं काही नाव होईल ना तिचं मोठं, खलनायिका म्हणून नाव होईल तिचं. नाव झालं. आता नाव म्हणल्यावर पाळणा आला. मन बाबा घ्या भागून. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, विलन असतोय हिरोचा काळ. लेक बी माझी करील जाळ, जो बाळा झो रे झो. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है. दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन. योग्या, फार वेगळा विषय फार वेगळ्या पद्धतीनं मांडलास आणि फार चांगल्या पद्धतीचं सादरीकरण होतं. प्राजक्ता, तू ॲज युजल फार एनर्जेटिक, फार सुंदर आणि दोघांचीही जोडी अगदी दृष्ट लागेल अशीच आहे तुमची. फार चांगल्या पद्धतीचं सादरीकरण. मला निळू भाऊंचं तू नाव घेतलंस म्हणून ते आठवलं. निळू भाऊंचा तो किस्सा आहे. म्हणजे मित्राकडे गावी गेले होते, तर मित्रांनी चहा सांगितला घरात आणि ती आई ह्यांना बघून भयंकर संतापली आणि ह्याला कशाला मुडद्याला चहा पाजायचा, बाया बापड्यांचं हे करतो ते करतो, असं निळूभाऊंनीच सांगितलेला किस्सा. आणि गोष्ट छोटी डोंगराएवढीमध्ये निळूभाऊ होते. तर निळूभाऊंना मी आणि सयाजी आम्ही पुण्यात गोष्ट ऐकवायला गेलो. त्यावेळी ते म्हणाले की सिनेमा करतो आहे आम्ही, तर तुम्ही काम करा. तर भाऊ म्हणाले की अरे मला आता नीटसं दिसत नाही, हातपाय खूप थरथरतात, आता खूप वय झालं आहे, त्यामुळे मला काम नाही करता येणार म्हणले. तर आम्ही म्हणलं नका करू, गोष्ट ऐका आम्ही काय करतो आहे म्हणून आम्ही गोष्ट ऐकवली. त्यानंतर त्यांना गोष्ट खूप आवडली आणि ते म्हणाले अरे हे का करताय? तर शेतकऱ्यांचा विषय आहे म्हणून आम्ही, आणि कोण प्रोड्यूस करते? तर आम्ही मित्र मिळूनच करतो आहोत. तर भाऊ म्हणाले मी करतो काम, पण 3 दिवस फक्त शूटिंग करत. आम्ही हो म्हणलं. आणि एक त्यांचा त्या सिनेमाचा शेवट आम्ही निळू भाऊंवर केला आणि तो आम्हाला डोंगरात शूट करायचा होता. तर आम्ही भाऊंना म्हणलं भाऊ तुम्ही खुर्चीत बसा, आम्ही तुम्हाला उचलून वरपर्यंत नेतो आणि तिथे आम्ही शॉट्स घेतो. तर ते नाही म्हणाले आणि ते चालत अख्खा डोंगर चढून वर गेले. तर ही कमिटमेंट फार वेगळी असते, फार मोठी असते. आय एम सॉरी, पण तुमचं सादरीकरण फार अप्रतिम होतं. क्या बात आहे, बहुत बढिया. म्हणजे खरं तर मी इनफॅक्ट टोपी पण घालायला हरकत नाही. बहुत बढिया. रेणुकाताई, तुला कसं वाटला परफॉर्मन्स? खरं तर हा ॲक्ट आमच्या म्हणजे अगदी घराशी संबंधित आहे असं मला वाटतं. कारण अनेकांना जेव्हा मी राणाजींशी लग्न केलं तेव्हा खूप भीती वाटली माझ्यासाठी म्हणून खूप काळजी वाटली बऱ्याच लोकांना. आणि बरेच लोक मला आजही विचारतात की ते कसे असतात घरी, तू कशी राहतेस त्यांच्याबरोबर. कारण खरंच म्हणजे ते जे आपण स्क्रीनवर बघतो
त्याच्याबद्दल इतकं म्हणजे लोकांना असं ठाम मत बनतं की बाबा हे जे लोक आहेत ते तसेच आहेत. म्हणजे तो त्यांचा ॲक्च्युली अभिनयाचं श्रेष्ठत्व आहे त्यांच्या की ते तसं काम करतात म्हणून. म्हणजे निळू भाऊंबद्दल तुम्ही बोललात तसंच प्राणजी पण ते सेटवर हजर राहायचे अगदी व्यवस्थित वेळेत आणि त्यांचं काम असो नसो ते सेटवरच हजर असायचे. फक्त 5 मिनटं काय तो आपल्या म्हणजे वेशभूषा बदलण्यासाठी म्हणून जी लागायची त्याच्यासाठी ते मेकअप रूममध्ये जायचे. नाहीतर ते सतत सेटवर आणि असे ताठ बसलेले असायचे आणि इतका अप्रतिम माणूस, खरंच म्हणजे देव माणूस म्हणायला हरकत नाही असे ते प्राणसाहेब होते. त्यामुळे तुझा ॲक्ट पाहून मला त्यांचीही खूप आठवण झाली. आणि अजून एक छोटा किस्सा की राणाजी एक सिरियलमध्ये काम करत होते ज्याच्यामध्ये ते एका मुलीचा बरेचदा विनयभंग करायचा प्रयत्न करत असतात सतत. आणि ते बघून माझ्या मुलाच्या वर्गातला मुलगा त्याला येऊन म्हणाला की तुझा बाप खूपच वाईट आहे, इतकं वाईट आहे ना की तू कसं काय त्याच्याबरोबर राहतोस, तू आजपासून माझा मित्र नाहीस. तर माझा मुलगा घरी येऊन खूप रडला आणि म्हणाला आई आपले बाबा असं वाईट वाईट काम का करतात, तर त्या मुलीला इतकं वाईट का वागवतात म्हणे माझ्या मित्रांनी सांगितलं असं. मग मला त्यांना घेऊन जावं लागलं सेटवर आणि त्या मुलीशी ओळख करून द्यावी लागली. मुलीनी समजूत घातली ॲक्ट्रेसनी की बाबा असे अजिबात नाही आहेत तुझे बाबा, ते ॲक्टिंग करतायत. त्यामुळे त्या मुलांना पण खूप भोगावं लागतं ॲक्च्युली त्या कामाचं. पण खूप आवडला मला तुझा ॲक्ट. योग्या लिहिलायस पण खूप छान. तू ॲज अ विलन खूप छान दिसतोयस, वेगळा दिसतोयस. पण मला तू हृदयापासून आवडलास. आणि प्राजक्ता क्या बात है, अत्यंत सुंदर काम केलंस तू. वा, सेल्फी. या खतरनाक परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. रात के बजे 9:30 मचेगी बुलेट ट्रेन की धूम. कल्ला कल्ला. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. तुम्हाला लग्नात आलेला डॉक्टर अंशुमन आठवतोय आणि त्याला भेटलेली ती कटकटी सुभेदारबाई. पण आता आमचा अंशुमन झालाय एका ऑफिसचा बॉस. पण आज सुद्धा सुभेदारबाई आहेतच. बघूया आज ती त्याच्याशी कसं वागते. येतात सुसाट कॅप्टन्स अंशुमन आणि विशाखा. Good morning, everybody. Good morning. Good morning. Good morning. Good morning. गुड मॉर्निंग सर. Yeah, good morning. सर एक मिनिट. Me? Okay. बोला. सर हो काय करताय? नाही मान्य आहे मी ऑफिसमध्ये तुमचा बॉस आहे म्हणून पाया पडते मला अजिबात आवडणार नाहीये. सर नाही आय नो मला कल्पना आहे की मी खूप मोठा माणूस आहे. म्हणजे माझं काम बघून माझी पोझिशन बघून माझ्यातला देव माणूस बघून तुम्हाला माझ्या पाया पडावं असं वाटतंय. पण भावनांना आवरा. सर नाही बॉसच्या पाया पडणं योग्य नाहीये. शेवटी कसं आहे माहितीये का, तुम्ही मनातून आदर द्या. तिथं सगळ्यांना वाटतं तुम्ही हेडीसपिडीसच करता. नाही सर. नाही असं वाटतं सगळ्यांना. कळलं का? मनातून आदर दिला तर सगळ्यांना बरं वाटेल ना. नाही असं द्या सर 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 एका अर्थानं चांगलंच आहे ते, पाया पडता येते तुम्ही. त्यानिमित्तानं त्या मधल्या वेळात तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा होईल आणि जो बॅलन्स जातो मध्ये मध्ये तो जाणार. गुड. पण पाया पडू नका, मी एवढा का मोठा नाहीये प्लीज. एक मिनिट सर. हा? सर एक मिनिट. हा, बोला. सर जरा तुमचा गोंधळ होतोय. काय? म्हणजे मी पाया पडतच नव्हते सर. काय पाया पडत नव्हतात? मी पाया पडत नव्हते सर. नाही तुम्ही पाया पडत नव्हतात मग काय माझ्या नखाना नेल पॉलिश लावले ती शेड बघत होतात? शी तुम्ही पुरुष असून पायाला नेलपेंट लावता? ऍक्च्युली बायकोने हट्ट केला की उरली आता थोडीशी नेल पेंट तर काय करता पटकन लावून टाका म्हणून 2 बोटाला लावला. म्हणजे जास्त काही झालेलं नाही.
एनिवे सर मी त्यासाठी नाही वाकले. मग काय चपला 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 कशा आहेत माझ्या नवीन चपला? चांगले आहेत सर, थँक्यू. पण नवीन नाही आहेत. म्हणजे नाही, या चपला माझ्या नवऱ्याच्या आहेत सर. हा, काय बोललात तुम्ही आता? या चपला ज्या घालून तुम्ही असं मिरवताय ना सर, या माझ्या नवऱ्याच्या आहेत सर. वाटेल ते बोलू नका. एक मिनिट सर, तुम्ही भैरवनाथाच्या मंदिरात जाता? जातो ना, दर बुधवारी सकाळी जातो. शंभो महादेव ओके. जातो मी. अख्ख्या जगाला माहिती आहे. येस सर. Yes. पण ते का जातं ते मला आज कळलं. शंभो महादेव. एक सेकंड काय म्हणण्याचा अर्थ काय तुमच्या? हे काय केलं तुम्ही आता? नाही काय, आज सकाळी माझा नवरा भैरवनाथाच्या मंदिरात गेला आणि तिथे त्याच्या चपला चोरीला गेल्या. त्या एक सेकंड तुमचं काय म्हणणं आहे? ह्या चपला चोरलेल्या आहेत? ह्या चपला चोरलेल्या आहेत? नाही म्हणजे अगदी असंच नाही सर. नाही म्हणजे काय म्हणायचं का? एक स्पेसिफिकली क्लिअर नाही कसं होतं, पटकन आपण एखाद्या वेळेस चुकून दुसऱ्याच्या चपला घालतो आणि निघतो ना, तसं काहीसं झालं असेल सर. हॅलो काय सुभेदार बाई? Yes. नाही, असल्या फालतू सवयी तुमच्यासारख्या सामान्य एम्प्लॉईजला असतील. मला एका टॉप लेवलच्या बास लेवलच्या माणसाला नाही. नॉनसेन्स. सर रागवलात तुम्ही? नाही रागवलं मी नाहीये. नाही. मी रागवलं नाहीये. सर मला मान्य आहे, चिडतो माणूस चोरी पकडली की. चिडलेलो नाहीये. सर इट्स ओके सर, Okay. इट्स ओके. मी कोणाला सांगणार नाही. काय? हे गुपित राहील आपल्या दोघांमध्ये की तुम्ही चोर आहात. एक सेकंड काय सांगणार नाही काय? म्हणजे office- मी चोर नाहीये. मी चोर. या अशा प्रकारच्या चपला बाजारात 1000 प्रकारच्या मिळतात की नाही? सगळ्या दुकानात मिळतात की नाही? हो. हा नॉनसेन्स. आणि एक सेकंड मला सांगा, कशावरून ह्या चपला तुमच्या नवऱ्याच्याच आहे? बघा व्यवस्थित बघा. नाही सर, मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते सर. नवऱ्याला ओळखताना चपलेला ओळखता का? नाही म्हणजे त्याच्या वस्तूंना व्यवस्थित ओळखते सर. त्याच्या वस्तू तो अतिशय प्रेमानं वापरतो. येस सर, आय मीन इट. हा? हो, त्यांनी त्याच्या चपलेला नाव पण ठेवलंय, चंपू. चंपू चप्पल. येस सर. सर बघा हल्ली चंपू हल्ली. सर आता मी तिला हाक मारली ना, तर ती हल्ली चंपू चप्पल. सर हल्ली. एक बघा. सेकंड फालतू काहीतरी बडबडू नका. मी हल्लो त्यामुळे तुमच्या नवऱ्याची चंपू चप्पल हल्ली. एक मिनिट, काय म्हणाल? माझ्या नवऱ्याची चप्पल हल्ली चंपू? आय मीन टू से मी माझ्या मालकीची ही चप्पल हल्ली. हे बघा हल्ली 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 हल्ली. ओके. तुमच्या मालकीची? Yes. सर तुमच्या मालकीची? आता मी विकत घेतली म्हणजे माझ्याच मालकीची नाही का? ओके सर. कितीला घेतली ही चप्पल? नाही किंमत लक्षात नाहीये माझ्या. हसताय काय? नाही तर किंमत हॅलो लक्षात- हॅलो ही का सोन्याची चप्पल नाही किंमत लक्षात ठेवायला? नाही, तसं नाही. कळलं का? काय झालं, मी काल दुकानात गेलो, मला ही चप्पल आवडली, पटकन घेतलं आणि कार्ड स्वाईप केला, आलो. सिंपल. ओके सर, स्वाईप कार्ड केलं ना तुम्ही? हो, केलं. ओके, मग ते डिटेल्स आले असतील फोनवर? ऑफकोर्स येणारच. मेसेज दाखवा ना सर. नॉनसेन्स गिरी. फोन स्विच ऑफ कसा आहे माझा? हा, हॅलो फोन स्विच ऑफ. फोन बंद आहे. शी, किती रबिश कारण देत आहात सर तुम्ही. सॉरी, म्हणजे मला ना तुमची कीव येते. तुम्हाला काय? किती खोटं बोलावं लागतंय सर. मला? एक मिनिट, तुम्ही मान्य करून टाका ना की तुम्ही चुकून चोरी केली. एक सेकंड मी चोरी केलेली नाहीये. कळलं ना? मी चोरी केलेली नाहीये. सर, मी ती चप्पल दुकानातून विकत घेतली. वाटल्यास तुम्ही माझ्याबरोबर चला, दुकानदाराला ओळख करून देतो. ही चप्पल त्यांच्यावर घेतली की नाही? चला लगेच चला, चला. चला. एक सेकंड. चला काय आज कोणता वार आहे? बुधवार. वाजले काय? 11:15. हा, मग आज आपली मीटिंग असते की नाही? बुधवारची इम्पॉर्टंट मीटिंग असते की नाही? ही मीटिंग सोडून फालतू चप्पलकडे मागे धावायचं का? उद्या जाऊया उद्या. एक मिनिट, उद्या काय? तुम्ही आज दुकानात जाल आणि तशी चप्पल घेऊन याल आणि मला प्रूफ द्याल. याला काय अर्थ आहे ना? अरे पण मी का नवीन चप्पल घेऊ? ही नवीन चप्पल असताना नॉनसेन्स. पण ही चोरलेली आहे ना? चोरलेली नाहीये. एक सेकंड, हे बघा, ही चोरलेली आहे. बघा, ही चोरलेली आहे. चोरलेली आहे, बघा. नॉनसेन्स वास सुद्धा गेलेला नाहीये नवीन चपलेचा. नाही ठीक आहे सर, चोरी करणं खरंच कोणाला आवडत नाही. तुम्ही शांत वाजा. मी शांतच आहे. सर नॉनसेन्स. ठीक आहे ना? कसं आहे, मनापासून कोणीच काही चोरी करत नाही सर. हा, इट्स हा, ओके. हा, it's okay. एखादी वस्तू आपल्याकडे नसते ना, म्हणून आपण ती ढापतो सर. हे बघा. मी झापले. Sorry. मी जास्त उचलले आणि ठेवणार होतो. Sir. एक सेकंड ठेवणार होतो. सर ठेवलं का मी? नाही सर, इट्स ओके. मी काय म्हणते, त्या चपला माझ्याकडे द्या. मी गपचूप पिशवीत टाकते आणि घेऊन जाते ना. कोणाला काही कळणार नाही की तुम्ही चोरी केली आहे. अच्छा
अच्छा म्हणजे चपला तुम्हाला देऊ आणि मी काय असं तुम्हाला दिल्यानंतर असं अनवाणी जाऊ का? अनवाणी जाऊ का मी? असं अनवाणी जाऊ मी? सर दॅट आय Nonsense, डोंट boss आहे. सर खरंच मला माहिती नाही याबद्दल. आय एम सो सॉरी अबाउट इट. पण आता मी जे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला खरंच एकावर एक धक्के बसणार आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. बोला. सर बोला. तुम्ही ना प्लीज डॉक्टरांकडे जा. सॉरी काय बोला तुम्ही डॉक्टरांकडे जा. मी डॉक्टरांकडे जाऊ का जाऊ डॉक्टरांकडे? मी का जाऊ डॉक्टरांकडे? मला फक्त सांगा. मी जाऊ डॉक्टरांकडे का जाऊ? फक्त सांगा. मी का जाऊ डॉक्टरांकडे? मी जाऊ डॉक्टरांकडे? नॉनसेन्स. डॉक्टरांकडे जाऊ का जाऊ मी डॉक्टरांकडे? नॉनसेन्स. डॉक्टरांकडे जाऊ का जाऊ डॉक्टरांकडे? सर डॉक्टरांकडे जाऊ नॉनसेन्स. सर डॉक्टरांकडे जाऊ मी. मला काय म्हणायचंय तुम्ही ना आजारी आहात. तुम्हाला ना काय बोलला तुम्ही? एक मिनिट सर. काय बोलत? तुम्हाला ना दुसऱ्याच्या वस्तू चोरण्याचा आजार झालाय. हे बघा मी चोर नाहीये. सर तुम्ही शांत व्हा सर. मी शांतच आहे. मी चोर नाहीये. सर तुम्ही इथे बसा. तुम्ही मनस्ताप करून घेऊ नका सर. सर ना हा आहे ना अतिशय कॉमन आजार आहे माहितीये का? क्लेप्टोमेनिया म्हणतात या मला आजाराला. माहिती. यात ना दुसऱ्यांच्या वस्तू चोराव्याशा वाटतात हे बघा. आपल्याला. हे बघा सर. Sorry. शी हे बघा. Sorry, हे sorry, तेव्हा. sorry. सर तुम्ही प्लीज चेक करा. फार नॉर्मल आजार आहे हा. मी चोर नाहीये. असं काय करताय तुम्ही? मी चोर नाहीये असं सगळेच चोर म्हणतात. असं वेड्यांच्या बाबतीत म्हणतात, चोरांच्या बाबतीत नाही. पण सर मी तुम्हाला वेडा म्हणतच नाहीये. पण मी वेडा नाहीच आहे. ओ, मी पण- वेडा नाहीच आहे मी. सगळेच वेडे असं म्हणतात ना. एक सेकंड तुम्ही ठरवा मी वेडा आहे की चोर आहे? सर कोण तुम्ही- आहे मी? वेडा आहे की चोर आहे? सर तुम्ही वेडे या तुम्ही चोर या. एक सेकंड काय ते ठरवा. म्हणजे सर तुम्हाला चोरीचं वेड लागलंय सर. हा म्हणजे हे असं नकळत होतं सर. म्हणजे तुम्ही चोर आहात. खरं तर तुम्ही तसे चोर नाही आहात. पण नाही ते म्हणजे चोर. असे असे येतात आणि चोरतात ना तसे चोर नाही आहात. अरे पण नाही ते चोर. तुम्ही चोर आहात सर. मानसिक आजार झालाय सर तुम्हाला. हे ना नकळत तुमच्याकडनं होतं. म्हणजे कसं तुम्ही मंदिरातून बाहेर आलात तिथे माझ्या नवऱ्याच्या चपला दिसल्या त्याकडे तुम्ही वळाल त्याच्या चपला घातल्या आणि कल्टी बनली सर. असे तुम्ही असं चोर नाही आहात. असं काही झालं नाहीये. ही चपला माझी आहे तो. नाही सर तुम्ही शांत व्हा ना सर. मी शांतच आहे. थोडं शांत व्हा ना सर. मी चोर नाहीये. सर तुम्ही इथे शांत पाणी सर शांत व्हा ना तुम्ही सर. Nonsense. सर एक मिनिट मी तुम्हाला सांगते. परवा आपण हॉटेलात गेलो होतो. मग मला कोणाची परवा नाही. नाही. मला कोणाची परवा नाही. मी कोणाबरोबर जाईल? हो आपण म्हणजे ऑफिस स्टाफ सगळे गेलो होतो की हा, हॉटेलात. हा. तेव्हा तुम्ही काय मागवलं सर? नाही मी काय मागवलं नाही. मी फक्त वेटरला म्हणालो की वेटर ती त्या टेबलवरची डिश मला दे. एक्झॅक्टली. तुम्हाला दुसऱ्यांच्या डिश मध्ये इंटरेस्ट आहे सर. तुम्हाला ती डिश हवीशी वाटली. एक सेकंड कसं आहे ती डिश दे म्हणजे त्याची डिश नाही त्या डिश मधला पदार्थ दे म्हणालो. कळलं मला मग ती हवीशी वाटली ती घ्यावीशी वाटली. हा पण त्याचे पैसे दिले मी. त्या डिश मध्ये जाऊन काय असा जेवलो नाही मी. ओके परवा आपण तो आपला वासू हा त्याच्या लग्नाला गेलो होतो. हा गेलो होतो. मग त्याच्या बायकोकडे बघून तुम्ही काय म्हणालात? हे मी जस्ट असं म्हणालो की अरे काय आयटम बायको मिळाले वासूला. चला अशी आपल्याला मिळायला पाहिजे होतं नाही. एक्झॅक्टली सर. म्हणजे दुसऱ्याची बायको तुम्हाला हवीशी वाटली नाही का? म्हणजे मी खूप संयमी माणूस आहे. सर दुसऱ्याची वस्तू. मी खूप संयमी माणूस आहे. माझ्या संयमाचा गैरफायदा घेऊ नका. सर काय होतं आधी ना एखादी गोष्ट आपल्याला हवीशी वाटते आणि मग लालूच निर्माण होऊन आपण ती चोरी करतो सर. नाही असं काही केलेलं नाही मी. सर प्लीज तुम्ही खरंच चोरी केली माझ्या नवऱ्याची चप्पल. नाही केले. मी तुमच्या पाया पडतो. मी नाही केले. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्या ज्या वस्तू माझ्याकडे आहेत त्या मी चोरून आणल्यात. असेल सर आपण कुठला खेळ खेळत नाही होत सर. नाही गेट आउट. आणि तुम्हाला सांगतो एक सेकंड तुम्हाला दाखवतो ही चप्पल. हे बघा ही चप्पल ह्याचा अंगठा तुटलाय की नाही? पण बाकी चप्पल चांगली आहे की नाही? हो ती जपावी ती व्यवस्थित ठेवावी. मी ठेवून दिलेली आहे चप्पल. ओके. तरीच माझा नवरा म्हणत होता की तो चप्पल चोर जामच डांबरट होता. म्हणजे माझी नवी कोरी चप्पल उचलली स्वतःची जुनी सुद्धा ठेवली नाही. असं करू नये सर. दोन्ही चपला तुम्ही घेऊन आलात सर. अहो नाही हो. नॉट फेअर. बिचारा माझा नवरा अनवाणी गेला सर. अहो नाही एक हो. नंबरचे चोर आहात तुम्ही अहो सर. नाही हो, असं तुमच्या करू नवऱ्याची- नये हो. अहो नाही, तुमच्या- दुसऱ्याचा विचार तुमच्या करावा पाया सर. पडतो मी. सर नॉट घ्या, फेअर. तुम्हाला चप्पल पाहिजे घ्या चप्पल. सर ही तुटकी चप्पल तुमची हा, आहे. मग घ्या तुमच्या नवऱ्याची चप्पल घ्या. नवऱ्याची चप्पल घेऊन टाका ती. सर म्हणजे माझ्या नवऱ्याची चप्पल आहे ही तुम्ही चोरलेली? तुम्ही माझ्या माथी मारत म्हणून म्हणतो मी तुम्हाला. मी चप्पल चोरली नाही. तुमच्या पाया पडतो. ही चप्पल पण घ्या. पण नाही मी चोर सर, पण नाही. तुम्ही डॉक्टरांकडे मी जा. जातो डॉक्टरकडे. डॉक्टरांकडे पण मी नाही जा. चोरली. तुमच्या You पाया have to पडतो. check. मी Sir. नाही चोरली चप्पल. तुमच्या पाया सर शांत पडतो. मी व्हा. नाही बसत. तुम्ही प्लीज. बापरे माझा फोन. कसं होणार आहे या माणसाचं देवच जाणे. हा हॅलो. अरे हो तू काळजी करू नकोस. मी तुला म्हटलं होतं ना तुझ्यासाठी कोऱ्या करकरीत चपला घेऊन येते म्हणून. मिळवल्या त्या.
अरे आमचा बॉस, त्याला कसंही उल्लू बनवता येतं. आता कसं काय ते हे विचारू नकोस रे, घरी आल्यावर सांगते. चल बाय. रेणुकाताई कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बात आहे. मला फॅन्टॅस्टिक वाटलं तुमचा परफॉर्मन्स आणि मला सुभेदारीणबाई हवा हवाईपेक्षा जास्त आवडली बरं का. मला ही खूप आवडतंय तुमचं जे सुभेदारीणबाई आणि सतणारा अंशू हे मला आवडलंय. फॅन्टॅस्टिक, खूप मजा आणली. मकरंद सर, ॲक्शन जितकी महत्त्वाची असते विनोदामध्ये त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्शन महत्त्वाची असते. आणि अंशा तू हॅट्स ऑफ आहेस. म्हणजे मी तुला उभं राहूनच दाद दिली पाहिजे. तू क्या बात आहे. कारण विनोद साधा असतो पण तो रिॲक्शननी फार कुठल्या कुठे जातो. म्हणजे तू तितका जर इरिटेट नाही झालास तर तसं ह्या सादरीकरणाला तसा अर्थ उरत नाही. पण तू इतका अप्रतिम पद्धतीनं सादर केलंस. आणि विशाखाने एका साईडने ती बॅटिंग करतात बघ, स्टेडी बॅटिंग, तिने ती स्टेडी केली आणि तू जास्तीत जास्त इरिटेट होणंच अपेक्षित आहे. आणि तू त्या पद्धतीनं झालास आणि अगदी वरचा क्लास असा तुमचा परफॉर्मन्स झाला. तुमचं हे सादरीकरण सातत्याने व्हावं अशा शुभेच्छा देतो. क्या बात आहे, बहुत बढिया. आता दोघंही बसून जरा दम खा. थँक्यू सो मच. थँक्यू. या धमाल परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. रात के बजे 9:30 मचेगी बुलेट ट्रेन की धूम. कल्ला कल्ला. देशाच्या सीमेवर सैनिक जेवढे लक्ष ठेवून असतात तेवढंच लक्ष एक बाई उन्हात वाळवत ठेवलेल्या त्या पापडांवर ठेवून असते. आता नेमकं त्या पापडांवर कोणी कडमडलं तर बघूया काय होतंय. येत आहेत सुसाट कलाकार आशुतोष आणि वनिता. अब तक 49 एन्काउंटर्स केलेले आहेत या एन्काउंटर स्पेशल आशुतोष वाडेकर. आणि आज माझी हाफ सेंचुरी पूर्ण होणार आहे. या बिल्डिंगच्या खाली लंगडा बंड्या नावाचा एक माफिया डॉन येणार आहे. त्याचाच इथून मी एन्काउंटर करणार आहे आणि माझी हाफ सेंचुरी पूर्ण करणार आहे. हाफ सेंचुरी मग त्याच्यानंतर लेट सेलिब्रेट हाफ सेंचुरी. ब्रावो. अरे कोण कडमडतंय माझ्या पापडांवर? अरे देवा. अरे कोण आहेस तू? माझे सगळे पापड तोडून टाकले. अरे काय केलंस तू हे? सॉरी मॅम, चुकून झालं. अरे चुकून असं कसं झालं? माझे सगळे पापड तोडून टाकले. अरे लाज वाटते का रे तुला? नाही चुकून झालं म्हणलं ना तुम्हाला. काय चुकून झालं? हे बघा, मी पोलीस आहे, पोलीस. हा पोलीस हो. लाव. ज्याला फोन लावायचा ना त्याला लाव. मी कोणाला घाबरत नाही. फोन लावत नाहीये, फोन आलेला आहे. हा? एक सेकंड. बॉसचा फोन आहे, आमचा कमिशनर. अरे बापरे, म्हणजे कमिशनरची गँग आहे की काय पापड चोरायची? कमिशनर कशाला पापड चोरेल? एक मिनिट. हा सर मी लोकेशनवर आलेलो सर. हा अरे सर 15 मिनिटामध्ये इथे येईल बंड्या. त्याचा मी एन्काउंटर. अरे माझ्या पापडांचा सगळा चुरा करून टाकला. तुला लाज नाही वाटत का? थांबा जरा. नाही सर बायको कशाला आणीन सर मी इथे? मी काय जत्रेला चाललो का पाळणा दाखवायला? अरे जत्रेमध्ये नंतर जा. तू माझ्या पापडांचं काय ते करून दे. हा नाही करतो. ठेव खाली. ठेव म्हटलं ना. हा ठेवतो. नाही सर, बाई कशाला ठेवीन मी आता? पापड ठेवत होतो. नाही सर काही काळजी करू नका. मी एन्काउंटर बरोबर करतो सर. हा मी त्याला देतो पापड. त्याला गोळी घालतो सर. ओके सर. अरे ओव्हर अँड आउट सर. ओव्हर अँड आउट सर. ओके सर. अरे माझे पापड कोण गोळा करून देणार? माझ्या सगळ्या पापडांचा चुरा. मारू नका. हे बघा, मारू नका. मी कोण आहे तुम्हाला कळतं का तुम्हाला? कोण बनवून देणार माझे पापड? माझं ऐकून घ्या. काय ऐकून घेऊ रे तुझं? हा? अरे जगातल्या सगळ्या गच्च्या सोडून तुला माझ्याच गच्चीवर कडमडायला यायचं होतं का रे? आणि काय रे, पापडांवरती लोळायला पापड म्हणजे काय गादी वाटली का तुला? गादी? पापडावरची गादी? या गादी आणि पापडावरनं मला एक किस्सा आठवला. हा, आमची लग्नानंतरची पहिली रात्र. पापडावरून तुला लग्नानंतरची पहिली रात्र आठवली? हा. अरे बदामाच्या दुधात काय पापड बुचकळून खात होतास का?
काय झालं होतं, मी पहिल्या रात्री माझ्या बेडरूम मध्ये गेलो ना, तेव्हा माझ्या बेडरूम मध्ये माझ्या बेडवरती असे पापड घालून ठेवले होते माझ्या मित्रांनी. हा म्हणजे बेडवर पापड, पापडावरती चादर, चादरीवरती फुलं आणि फुलांवरती ती बायको बसली होती. तिच्या शेजारी जरा जाऊन बसलो की अरे माझं पापड. थोडा आडवा झालो की कुर अख्खा आडवा झालो तर कुर 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 वाजायला लागले होते. तुम्हाला सांगतो, रात्रभर माझी बायको कुरकुर करत बसली होती. हा मग रात्रभर आम्ही दोघं पापड खात बसलो होतो. अरे ठेव खाली ठेव. काय रे, कोण आहेस तू? माझ्या सगळ्या पापडांवरती गडाबडा लोडून सगळे पापड तोडून टाकले. कोण आहेस कोण तू? मी पोलीस आहे, पोलीस. काय महत्वाचं काम करायला इथे आलोय मी. कसलं? तुमच्या बिल्डिंगच्या खाली लंगडा बंड्या येणार आहे, त्याचा एनकाउंटर मला इथून करायचा आहे, म्हणून मी इथे आलेलो आहे. अरे मग तू वर कशाला आलास? खाली जायचं ना. हा खाली जाऊन काय त्याचा ढोल ताशा वाजून स्वागत करून मग त्याला एन्काउंटर येऊ का? काय? हा? अहो, इथून मला त्याला टपकवायचा आहे. काय? खूप मोठा माफिया आहे तो. अरे त्या बंड्याचा खात्मा करायच्या नादात माझ्या पापडांचा आत्मा वर गेला, त्याचं काय करू मी? बघा, तुमचं नुकसान काय होईल ते मी भरून देईन. पैसे. हा. माझे पैसे तू देणार? हा. पैसे देऊन काही होत नाही. माझ्या पापडांचे एवढे 4 तास मेहनत करून पापड बनवून दिले होते माझ्या हुपशा बंड्याने. कोण हुपशा बंड्या? अरे माझा नवरा. त्याच्या हाताची चव येणार आहे का तुला? थांब, तुला ना पापडच लाटायला लावते. धर पापड लाट. बस खाली. बस म्हटलं ना, बस खाली. अहो मला लक्ष ठेवायचं त्याच्यावरती. तिथे मी लक्ष ठेवीन, तू खाली बस. पापड लाट, नीट पापड लाट. अहो पण मला नाही येत पापड लाटता. तुला काय पोलिसांनी पापड लाटायला शिकवलं नाही का रे? हा, पोलीस खात्यामध्ये पापड लाटायला शिकवतात. अहो गोळ्या घालायला शिकवतात तिथे. तो गोळा नीट कर आणि पापड लाट त्याचा. मला काही माहित नाही. म्हणजे सगळे पापड तोडून टाकले या माणसाने. मला नाही येतो पापड लाटता. हे बघा चिकट आहे सारखं हाताला ते. अरे काय करतोस? हा फाफडा बनव त्याचा, तर फाफडा बनव. अरे पापड बनवायचे रे, तुला तेही येत नाही. आता काय करू मी पापडांचं? हे बघा बाई, मला असली कामं सांगू नका. मी विशेष पोलीस आहे, विशेष पोलीस. काय? विशेष पोलीस आहे. विशेष पोलीस? हा. तुला ना कोणीतरी फसवलं. विशेष पोलीस असं काही नसतं. एक तर विशेष भूमिका असते, नाही तर तुमचा आजचा परफॉर्मन्स खूप छान झालाय त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन असं असतं. हे बघा, असं काय? मी तुमच्याशी काय बोलत बसलेलो आहे बाई. मला इथून लक्ष ठेवायचंय. तो येईल 5 मिनिटं आहे, तुम्ही इथं निघा. 5 मिनिटात नाही, 2 तास तुला सोडणार नाहीये. बस खाली. अहो बाई. बस खाली म्हटलं ना, पापड लाटून दे. अहो पण तो येणार आहे बाई. तो यायचा तेव्हा येईल. तू आधी पापड लाव. तुझा बंड्या गेला तेल लावत. सगळे पापड लाटून घेतल्याशिवाय ना मी इथून हलणार देखील नाही. बाई तुम्ही निघा ना, तर मी आधी तुमचा एन्काउंट करेल. तुम्ही निघा. बसायचं आता खाली. बाई ती खाली बसायचं. बाई ती बंदूक हवे खाली- गोळी झाडे. नाही नको, तो पळून जाईल ना तो आला बस तर. खाली. त्याला कळेल. बस खाली. हा पापड लाट. मी लाटतो. हा. मी लाटतोय ती गोळी तिकडे धर. बंदूक तिकडे तिकडे बघ. तिकडे हा. धर. बाई खाली लक्ष ठेवायचं, आधी सांगतो तू तुम्हाला. इथे नीट पापड लाव. हा लाटतोय. तुम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवा बाई. हा, बाई मी गाड्या लक्ष- येणार आहेत, लक्ष ठेवा. हा. हा. ए काय एक गाडी आली रे काळ्या रंगाची. काय रंगाची आहे ना? हा. हा तो लंगडा बंड्या. ए तू खाली बस. हा बस. खाली बस. खाली बस. ए दुसरी गाडी सुद्धा आली रे. दुसरी गाडी आली. हा, हा, त्याच्या- आली तिथे बस म्हटलं ना खाली. हा, नीट बसतो ना पापड बाई, लाट. बसतो ना. पापड लाट. हा. त्याच्यातून कोणीतरी माणूस लंगडत उतरताना दिसतोय. डील होणार आहे तिथे आता. ते एकमेकांना पेट्या देत आहेत रे. पेट्या, हिऱ्यांच्या पेट्या. हो हिरांच्या पेट्या हा. आहेत. हा आता ते जाण्याच्या तयारीत आहेत. जाण्याच्या तरी बाई गन द्या मला पटकन, त्यांना गोळी घालायची द्या तू खाली बस. खाली बस आधी. गोळा केल्याशिवाय काय खाली बसो. तू खाली बस आणि नीट गोळा कर. मी बघते ते आधी. अहो बाई त्याला गोळी घालायची आहे, तो गेला ना पळून तर मला परत सापडणार नाही. कोणाला गोळी घालायची आहे? त्या बंड्याला, लंगड्या बंड्याला. लंगड्या बंड्याला ना. हा. मी घालते गोळी. आता बघ माझा नाही. बाई नको. बाई गेला. कोण गेला? लंगडा बंड्या गेला. लंगडा बंड्या कुठला गेला? पहिल्या गाडीतला गेला, दुसऱ्या गाडीतला गेला? दुसऱ्या गाडीतला तो लंगडत माणूस आला होता तो गेला. दुसऱ्या गाडीतल्या लंगड्या माणसाला तुम्ही गोळी मारलीत? हो. अहो बाई ते माझे कमिशनर होते, माझे बॉस होते. काय? त्यांना तुम्ही गोळी घातली? अरे तूच तर म्हणालास की लंगड्या बंड्याला घाल गोळी. अहो लंगडा बंड्या हे त्याचं फक्त टोपण नाव आहे. त्याला शंका येऊ नये म्हणून आमचे बॉस इथे लंगडात चालले होते. तुम्ही त्यांना गोळी घातलीत? आता ते मला काय माहित. हॅलो बॉस तुम्ही जिवंत आहात सर? लंगडा बंड्या गेला, त्याला गोळी लागली आहे? हा सर आहे माझा नेमच तेवढा आहे सर. थँक्यू सर. हा सर ओके सर भेटतो सर. तुम्ही एवढ्या वरून त्याला गोळी घातलीत? हो
एवढा नेम चांगला आहे तुमचा? अरे तसं काय आहे ना, माझ्या नवऱ्याशी माझं भांडण झालं ना की माझा नवरा असं पळत पळत जातो आणि बाईक काढतो. मग मी 3ऱ्या मजल्यावरून बरोबर लाटणं नेम फेकून मारते त्याच्या टाळक्यात, बरोबर तिथे लागतं. असं त्याच्या टाळक्याला हात लावला ना तर सगळं असं स्पीड ब्रेकर दिसतील. वा वा, काय बाई तुम्ही माझं काम केलं ना, खरंच माझी हाफ सेंचुरी तुम्ही पूर्ण केली. थँक्यू. थँक्यू. आता तुम्ही माझी हाफ सेंचुरी पूर्ण करायची. नीट पापड लाटून दे. लाटणार तुम्ही माझं काम केलं मॅडम, मी तुमचं काम ते करणार. गोळे नीट करा. हा करतो. हा. आशू खूप रुबाबदार दिसतोयस हं तू. व्हेरी नाईस. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? छान सादरीकरण होतं. एक वेगळं म्हणजे खरं एन्काउंटर आणि पापडाचं एन्काउंटर असं दोन्ही. पण मला असं वाटलं की विनोदाची भट्टी त्यातली थोडीशी कमी झाली, पण एकंदरीत सादरीकरण बरं होतं. अभिनंदन. रेणुकाताई, पिंक पॅन्थर टाईप तुझी एंट्री मला खूप आवडली आशू, आणि त्याच्यानंतर माझ्या अपेक्षा वाढल्या. वनिता, तुझी पण एंट्री मस्त झाली आणि तुझी एनर्जी खूप छान लागली होती. पण मकरंद म्हणाले तसंच थोडासा विनोद कमी वाटला. पण तुम्ही दोघांनी खूप छान काम केलं, त्यामुळं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मकरंद सर, काय गुण द्याल? रेणुकाताई, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती, कारण विश्रांतीनंतर आपले जजेस अनाऊन्स करणार आहेत परफॉर्मर ऑफ द वीक जोडी, आणि त्याचा सर्वोत्कृष्ट लेखक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. रेणुकाताई, कसा वाटला हा आठवडा? मस्त गेला हा आठवडा, कारण वेगवेगळ्या जॉनरच्या कॉमेडीज आम्हाला बघायला मिळाल्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या स्किट्स बघायला मिळाल्या. फॉर इन्स्टन्स, आम्हाला एकदम टचकन अश्रू आले डोळ्यात पॅड्या आणि सुप्रियाच्या ॲक्टमधून. योग्या आणि प्राजक्तानी वेगळेच एक दुनिया आम्हाला दाखवली, खलनायकी दुनिया. आणि अरुणदादा आले ह्या आठवड्यात, त्यामुळे त्यांनाही बघायला खूप मजा आली. शशाचा ॲक्ट खूप छान झाला. पण आम्हाला वाटलं की हायलाईट आमच्यासाठी जो ॲक्ट होता तो म्हणजे आपले जे कॅप्टन्स आहेत विशाखा आणि अंशुमन ह्यांचा परफॉर्मन्स आम्हाला सर्वाधिक आवडला. आणि ह्या आठवड्याचे परफॉर्मर ऑफ द वीक आणि बेस्ट टीम मकरंद सांगतील. आमच्या दृष्टीने परफॉर्मर सगळ्यात चांगली टीम या आठवड्याची सुसाट टीम आहे. वा. आणि परफॉर्मर ऑफ द वीक म्हणून आम्ही जोडी निवडली आहे सुसाट टीमचे कॅप्टन्स अंशुमन आणि विशाखा. आणि या स्किटचे जे लेखक आहेत चिन्मय कुलकर्णी, त्यांना आपण हे गिफ्ट देतो. त्यांच्या वतीनं मी विनंती करतो शशीला, शशी त्यांच्या वतीनं गिफ्ट करा. आपली ही बुलेट ट्रेन अशीच सुसाट आणि बुंगाट धावत राहू देत. आता आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला.